नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, संस्थांमार्फत जी विद्यार्थ्यांची फसवणूक होते, ज्यामध्ये काही अशा संस्था आढळल्या आहेत की ज्यातून विद्यार्थ्यांना खोटा अभ्यासक्रम आणि खोट्या पदव्या दिल्या गेलेल्या आहेत। ज्यावेळेस ही घटना उघडकीस आली तेव्हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावरती कडक आदेश दिले गेलेले आहेत की तात्काळ यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा आणि होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक ही तात्काळ थांबवली जावी यासाठी प्रयत्न करावा, अशी एक घटना की ज्यातून ही संपूर्ण बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। जाणून घेऊयात अशी कोणती घटना की ज्यामुळे ही कारवाई करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण काही दिवसातच 21 जूनला टीईटीला सामोरं जातोय, जी शिक्षक होण्याचं किंवा शिक्षक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली पायरी। त्यासाठी खास शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलं। त्यांची सेवा अबाधित ठेवणं आणि प्रमोशनसाठी आवश्यक असणाऱ्या टीईटी साठी यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या समूहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय, बॅचच्या सर्व डिटेल्स जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप। हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करून तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा। बघूयात काय आली ती बातमी, त्याच्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण अशी घटना आहे, त्यामुळे असे निर्देश दिले गेलेले आहेत। विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या संस्थांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सक्त आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले गेलेले आहेत। काय आहे ती बातमी जाणून घेऊयात। विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला गेलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितलं गेलेलं आहे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। का दिलेले आहेत त्यामागची घटना बघूयात। वांद्रे येथील डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी संस्थांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेत। काय आहे ती घटना, वांद्रे येथील डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 हून अधिक विद्यार्थ्यांना बघा बोगस अभ्यासक्रम आणि बोगस पदव्या देऊन फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात सविस्तर आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेल्या, ज्याला मान्यता नाहीये विद्यापीठ अनुदान आयोगाची, असा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल उघडकीस आलं। विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल संस्था मान्यतेच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले गेलेले आहेत। आजचीच बातमी आहे लोकसत्ताला, अशी सेम बातमी आपल्याला पाहायला मिळते प्रभात मध्ये। विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या संस्थांवरती गुन्हे दाखल केले जातील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याही अशा अनेक घटना आहेत, आपल्या आसपास अशा अनेक संस्था देखील आहेत की ज्या अशा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान करतायत, त्यांना फसवण्याचा प्रकार घडतोय। अशा काही घटना समोर आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली जाते। विद्यार्थी मित्रांचं पण यातून नुकसान होऊ नये हाच यात मागचा मुख्य उद्देश आहे। माहिती शेअर करायला विसरायचं नाही, आवडली असेल लाईक करायला विसरायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, इथं थांबतोय, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह। गुड बाय अँड टेक केअर।